भंडारा जिल्हा पोलीस विभागातर्फे जागर नशामुक्ती अभियान। एकत्र या, नशामुक्त समाज घडवूया। भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात जागर नशामुक्तीचा अभियान राबविण्यात येत आहे। 19 जुलै 2025 ला 1 वाजता जागर नशामुक्ती अभियानाचा शुभारंभ बहुउद्देशीय हॉल भंडारा येथे करण्यात आला। त्या प्रसंगी जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून अभिवादन करून जागर नशामुक्ती अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला। जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर पोलिसांच्या स्पेशल टीमची करडी नजर राहणार आहे। अंमली पदार्थाची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्याभरात 1600 पोलीस कर्मचारी शाळा महाविद्यालय येथे जाऊन मार्गदर्शन करणार आहेत। विविध गुन्हेगारीतील तक्रारीकरिता गोपनीयता बाळगण्यासाठी भंडारा पोलिसांनी बारकोड लॉन्च केला आहे। बारकोडच्या माध्यमातून कुणाचीही तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडे केल्या जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे। शासकीय स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सर्व सहकारी संस्थांनी या नशामुक्ती जागर अभियानात सहभागी होऊन संपूर्ण जिल्हा नशामुक्त होईल असा संकल्प करावा असे आवाहन जनतेला केले आहे। या प्रसंगी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी व जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस पाटील उपस्थित होते। कार्यक्रमाची प्रस्तावना पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केली, तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी संजय कोलते हे होते। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपपोलीस अधीक्षक सुभाष भारसे यांनी केले। ज्या काही दुर्घटना आहेत या सगळ्यांच्या बऱ्याच अंशी त्याच्यामध्ये नशेचा वापर हा त्या दुर्घटनेच्या मागचं कारण असल्याचं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळी असं दिसून आलेलं आहे आणि त्यामुळे नशा एक मोठं सामाजिक आव्हान असं आपल्यापुढे येऊन ठाकलेलं आहे। शासनाने सुद्धा आपल्या ध्येय आणि धोरणांमध्ये नशामुक्तीसाठी अनेक पावलं उचललेली आहेत। आपल्याला सर्व माहिती आहे। आपल्याला धोरणात्मक बाबी, पॉलिसी फ्रेमवर्क याच्यासाठी जे काही कायदे नियम असतील ते सर्व घालून दिलेले आहेत। नशामुक्त भारत अभियान हे अत्यंत महत्त्वाचं असं अभियान केंद्र शासन चालवत असतं। तसंच एक राष्ट्रीय पातळीवर आपला कृती आराखडा देखील आहे, नॅशनल ऍक्शन प्लॅन फॉर रिडक्शन ऑफ ड्रग डिमांड, हा देखील एक मोठा प्लॅन त्यांनी घेतलेला आहे। NP9 न्यूज साठी भंडारा येथून प्रवीण भोंदे।